जय हिंद विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठवाडा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रो, आज आपण सामान्य ज्ञानविषयीचं दुसरं लेक्चर असणार आहे, जे की भारतीय राज्यघटना आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्यामध्ये हे दुसरं लेक्चर आहे। ज्यांनी कोणीही पहिलं लेक्चर बघितलेलं नाही त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलं लेक्चर बघावं। त्यानंतरच आजचे हे प्रश्न तुम्ही इझी अगदी सेकंदामध्ये त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल। चला जास्त वेळ न घेता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, जे आपण काल लेक्चर घेतलं होतं त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे। 1895 मध्ये सर्वप्रथम पुढीलपैकी कोणी संविधान सभेच्या निर्मितीची मागणी केली? तर बघा, 1895 मध्ये सर्वप्रथम पुढीलपैकी कोणी संविधान सभेची निर्मितीची मागणी केली होती? तर ऑप्शन आहेत महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक। तर मित्रो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लोकमान्य टिळक। 1895ला लोकमान्य टिळकांनी एक स्वराज्य विधेयक मांडलं आणि त्या विधेयकाद्वारेच भारतीय जनतेला त्यांनी असं सांगितलं की भारतीय संविधान हे निर्मिती करण्यात यावं। तेव्हाच भारतीय लोकांना कळालं की मित्रो, संविधान सभा भी एक काही गोष्ट असते की ज्याद्वारे एखादा देश नियंत्रित होऊ शकतो। तर याची ओळख सर्वप्रथम कोणी करून दिली? तर लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी आपल्याला संविधान सभेच्या निर्मितीची मागणी केली। त्यानंतर बघा, 1922 मध्ये सर्वप्रथम पुढीलपैकी कोणी उद्देशून म्हणाले की भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसारच असेल? तर मित्रो बघा, 1895ला लोकमान्य टिळकांनी संविधानाची मागणी केल्याच्या नंतर 1922 म्हणजे भरपूर कालावधी उलटून गेल्याच्या नंतर भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्याच इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलं? या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो परीक्षेमध्ये। तर ऑप्शन बघा, महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक। तर मित्रो, या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी। महात्मा गांधी यांनी असं म्हटलं होतं की भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसारच असेल, यामध्ये कोणताही बाहेरचा हस्तक्षेप असू नये, अर्थातच इंग्रजांचा कोणताही यामध्ये हस्तक्षेप असू नये असं महात्मा गांधीजींचं म्हणणं होतं। हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट झाला आहे, त्यामुळे आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे। बघा, पुढीलपैकी डॅश भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा निर्माण झाली? मित्रो, कोणत्या कायद्यान्वये किंवा कोणत्या संस्थेद्वारे भारतीय संविधान सभा निर्मिती झाली आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। TCS आणि IBPS अशाच प्रकारचे प्रश्न विचारत असतात मित्रो। तर बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसद्वारा 1946च्या कॅबिनेट मिशन योजने किंवा 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये, चौथा आहे हंगामी सरकारच्या ठरावान्वये। तर मित्रहो, भारतीय संविधान सभा ही 1946च्या कॅबिनेट मिशनद्वारे स्थापन करण्यात आली होती, ज्यामध्ये 3 सदस्य होते। ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि हे 1946चं कॅबिनेट मिशन हे भारतामध्ये आलं होतं, त्याद्वारेच भारतीय संविधान सभा ही गठीत करण्यात आली होती। वळूया पुढे। बघा, कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होते? तर बघा, जी संविधान सभा गठीत झाली होती भारतामध्ये कॅबिनेट मिशनद्वारे 1946ला, तर तिच्यामध्ये मित्र किती सदस्य होते आपल्याला विचारले। 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत। यापैकी पहिला पर्याय अगदी अचूक आहे, 389 सदस्य त्यामध्ये होते, जे की विविध प्रांतामधून बिलॉंग करत होते। त्यानंतर जेव्हा भारत आणि पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली मित्रो, ही जी सदस्य संख्या आहे कमी होऊन त्यानंतर 299 एवढी संख्या झाली होती, हे देखील लक्षात असणं गरजेचं आहे। अगोदर होती 389, नंतर भारत आणि पाकिस्तान 2 वेगवेगळी राष्ट्रे झाल्याच्या नंतर ती संख्या कमी होऊन किती झाली मित्रो? 299 झाली, हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढील प्रश्न बघा, भारतीय संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली? संविधान सभेची स्थापना केव्हा करण्यात आली आपल्याला विचारलेलं आहे। पर्याय आहे 10 जून 1946, 9 डिसेंबर 1946, 26 डिसेंबर 1949 आणि 26 नोव्हेंबर 1949। तर यामध्ये मित्रो महत्त्वाची डेट आहे 9 डिसेंबर 1946। या दिवशीच भारतीय संविधान सभा स्थापन करण्यात आली होती आणि 9 डिसेंबर 1946लाच संविधान सभेची पहिली बैठक या ठिकाणी झाली होती। त्यामुळे 9 डिसेंबर 1946 ही डेट अतिशय महत्त्वाची आहे, तुम्ही स्टार पॉईंट करून या लक्षात ठेवू शकता। बघा, संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या शहरामध्ये पार पडली? तर या ठिकाणी दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि पंजाब असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत। तर दिल्ली हे अचूक उत्तर असणार आहे। 9 डिसेंबर 1946ला जी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली होती ती दिल्लीमध्ये पार पडली होती। दिल्ली येथील कौन्सिल चेंबर पुस्तकालयामध्ये या ठिकाणी बैठक मित्रो पार पडली होती। त्यानंतर बघा, संविधान सभेत एकूण किती महिला सदस्य होत्या? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे। संविधान सभेमध्ये एकूण किती महिला सदस्य होत्या? तर एकूण 15 महिला सदस्य होत्या, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रहो। 15 महिला सदस्य होत्या संविधान सभेमध्ये।
त्यानंतर बघा संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्ही मित्र हो गोंधळून जाऊ शकता. यामध्ये बघा पर्याय आहेत सच्चिदानंद सिन्हा, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सी राजगोपालचारी. मित्र यामध्ये सी राजगोपालचारीच्या जागी जर डॉक्टर राजेंद्र प्रसाद असलं तर तुम्ही अजून कन्फ्यूज झाला असतात की पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते. तर पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पहिली बैठक आपल्याला विचारल्याच्यानंतर मित्र आपल्याला बरोबर उत्तर सांगायचं आहे. सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते. त्यानंतर बघा भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर बघा भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि मसुदा समितीची स्थापना कधी झाली होती. 29 डिसेंबर 1947. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते. जो भारताचा ध्वज आहे आपला राष्ट्रध्वज, त्या समितीचे अध्यक्ष कोण होते. कारण संविधान सभा ही विविध समित्यांतर्गतच कार्य करत होती, त्यामुळे त्या अंतर्गतच एक समिती होती राष्ट्रीय ध्वज समिती. तिचे अध्यक्ष कोण होते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर बघा संविधान सभेस उद्देश प्रस्ताव कोणी सादर केला होता. तर या ठिकाणी डॉक्टर B.R. आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे ऑप्शन आहेत. तर यामध्ये मित्र पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश प्रस्ताव सादर केला होता, जे की संविधान सभेच्या दुसऱ्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता 11 डिसेंबर 1946ला. 11 डिसेंबर 1947ला लक्षात असू द्या. 11 डिसेंबर 1946 तारीख लक्षात असू द्या. 11 डिसेंबर 1946 हे लक्षात असू द्या. उद्देश प्रस्ताव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सादर केला होता. त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर पर्याय आहेत B.N. राव, N. गोपालस्वामी अय्यंगार, श्यामप्रसाद मुखर्जी आणि M.R. जयकर. तर यामध्ये उत्तर आहे मित्रो B.N. राव यांची संविधान सल्लागार म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आली होती. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली. मित्र पहिल्या बैठकीचे अध्यक्ष आपण या ठिकाणी बघितलं आहे. पहिल्या प्रश्नामध्ये ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्यानंतर आहे दुसऱ्या बैठकीची, अर्थातच संविधान सभेची दुसरी बैठक पार पडली होती 11 डिसेंबर 1946ला. आणि त्यामध्ये घटना समितीचे किंवा संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती आणि हे स्थायी अध्यक्ष होते. नंतर जोपर्यंत संविधान सभा अस्तित्वात होती तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच तिचे अध्यक्ष होते. त्यानंतर बघा संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणी कार्य केलं आता आपण या ठिकाणी बघितलं आहे मित्र. तर B.N. राव हे कायदेविषयक सल्लागार होते. या अगोदर प्रश्न रिपीट झालेला आहे, आपण पूर्वीच बघितलेला आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते. तर पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या ठिकाणी आहे मित्र वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवणं गरजेचं आहे वल्लभभाई पटेल. त्यानंतर बघा संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आतापर्यंत हा प्रश्न आलेला नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट अर्थात TCS ज्या परीक्षा कंडक्ट करते त्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर लक्षात असू द्या संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या. तर या प्रश्नाच्या संदर्भात थोडासा संशय आहे मित्रो. काही ठिकाणी यामध्ये 22 हे उत्तर दिलेलं आहे आणि जर सेंट्रल गव्हर्नमेंटचं पुस्तक जर रिकमेंड केलं आपण तर त्यामध्ये 13 हे उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे ऑप्शनमध्ये जर 13 असेल तर तुम्ही 13 करू शकता आणि 22 असेल तर 22 करू शकता. विविध समित्या किती होत्या, तुम्ही 22 असेल तर 22 करू शकता किंवा 13 असेल तर 13 या ठिकाणी करू शकता. त्यानंतर बघा संविधान कोणत्या तारखेला अंगीकृत किंवा पारित करण्यात आले. तर आपल्या सर्वांना माहीत आहे 26 नोव्हेंबर 1949ला संविधान हे अंगीकृत करण्यात आलं होतं. त्या दिवशीच संविधानावर सर्व सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि त्या दिवशी एकूण 8 महिला सदस्य उपस्थित होत्या. हे लक्षात असू द्या, एकूण 8 महिला सदस्य उपस्थित होत्या ज्या दिवशी संविधान अंगीकृत करण्यात आलं होतं. त्यानंतर बघा भारतीय संविधान कधी लागू करण्यात आले. तर 26 जानेवारी 1950ला संविधान लागू करण्यात आले होते. त्या दिवशीच आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो 26 जानेवारी 1950. तर आशा करतो मित्र आपल्या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी दिलं असाल. ज्यांनाही प्रश्न अवघड वाटत असेल त्यांनी पहिलं लेक्चर बघा जेणेकरून तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील.
याबरोबरच आपण या ठिकाणी थांबूया. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. आमची टीम तुम्हाला लवकरच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व अपडेट्ससाठी आपण चॅनलसोबत जोडून राहा. नक्कीच तुमच्यासाठी आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुमच्या यशस्वी होण्यामागे आम्ही नक्कीच उभे राहू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा. जय हिंद, वंदे मातरम.